हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. फर्स्ट टाइम बघतो मी असं एवढं डायरेक्ट स्ट्रेट लाईनलाच. तिथं आहे बघा हत्ती, जिथून की कानिफनाथाचा जन्म झाला होता. हे बघा असं आहे बाहेर. चलू आमचं दोन्ही साईडचं दर्शन आहे ना एकदम भारी झालं. सगळ्यात जास्त माहितीच गर्दी दिसली. हे बघा आहेत कानिफनाथ, त्यांचा जन्म झाला ना हत्तीच्या गावातून. ते दिसतं एकदम. आणि एवढी गर्दी आहे ना फोटो काढण्यासाठी. मी सगळ्यात जास्त गर्दी इथंच दिसते फोटो काढायला. भाई फर्स्ट टाइम मला फोटो काढायला सगळ्या इथे वेळ लागला. दर्शन करून आल्याच्यानंतर इथून एक्झिट आहे. बाहेर आल्याच्यानंतर पुढेच आहे बघा अन्नछत्र, शिरा आहे गव्हाचा आणि भात आणि कोबीची भाजी आहे. आत्ता आम्ही आलो आहे मडीला. पाथर्डीमध्ये आहे मडी एक देवस्थान कानिफनाथाचं. तर हे बघू शकता तुम्ही किती वरती पाहिलं. फर्स्ट टाइम बघतो मी असं एवढं डायरेक्ट स्ट्रेट लाईनलाच. चला आपण जाऊ आता. आम्ही सेम ॲटोने चालू, पण इकडे सीट जास्त नव्हती म्हणून आम्ही पर पर्सन 550 रुपये दिले. पण तसं 30 रुपये घेतात. दोन साईडने दोन रस्ते तिकडे यायला, म्हणजे जास्त भरपूर असतील. ते ऑटोवाले बोलले एक म्हणजे 10 किलोमीटर आणि 12 किलोमीटर, त्याच्यामुळे थोडंसं जास्त इथले. आणि वेळ पण लागला यायला आम्हाला. तिथं आहे बघा हत्ती, जिथून की कानिफनाथाचा जन्म झाला होता. खालून असं दिसतं एवढं. वरून गेल्याच्यानंतर आणखी व्ह्यू भारी वाटणार. आणि बघा इथं पण मी फर्स्ट टाईमच आलेलो आहे. फक्त ऐकलंच होतं कानिफनाथ, मच्छिंद्रनाथ अजून आहेत भरपूर, पण ते थोडेसे लांब आहेत. सध्या आम्ही हा एकच कवर करणार आहे. हे बघा पाय दुखले चढून किती वरती. हे दिसतं असं वरून. आणि तुम्हाला दोन्ही लोकेशनला जायचं म्हणजे मडीला जायचं असेल ना तर पाथर्डी बस स्टॉपलाच एकतर संस्थाची बस असते, ती 20 रुपये घेते आणि ॲटोवाले 30 रुपये घेतात. हे बघा असं आहे बाहेर. चलू चला आपण जाऊ आता मध्ये. हे बघा इथं आल्याच्यानंतर बघा सगळीकडे मंदिरच मंदिर होते. इथं प्रसादाला 20 रुपयाला प्रसाद आहे. इथं आहे कानिफनाथ यांचं मंदिर. इथं आद्य शिष्य मंदिर आहे. इथं कानिफनाथ आहे. हे बघा मध्ये कानिफनाथ आहेत. इकडचं तुम्हाला दाखवतो. हे इकडून पण येण्यासाठी मार्ग बाहेर बघा. मी दोन्ही साईडने येऊ शकतो. मी ह्या साईडने पण येऊ शकता वरून. आणि इथं मेन मंदिर आहे जे आहे चैतन्य कानिफनाथ यांचं. हे शिष्य आहेत, त्यांची समाधी इथं. आपली आश्रममध्ये हे बघा पुढं आहेत कानिफनाथ महाराज. पण गर्दी पण नाही एवढी. मला नशीब म्हणू शकतो की गर्दी नाही, कारण की आम्ही पण अशा म्हणजे रॉंग टायमाला आलो, जेणेकरून ज्या वेळेस गर्दी नसेल. तुम्हाला एकदम आरामात दर्शन करायचं असेल तर तुम्ही आमोशा वगैरे त्यावेळेस येऊ नका. बाकीचं टायमाला येऊ शकतो. बघा 2 लाईन करत असे. होळीच्या वेळेस खूप गर्दी असते इथं, त्यावेळेस जास्त बघायला असतं. हे विश्रांतीगृह आहे, दिसतंय ते छोटं. हे
बघा हे विश्रांती घर आहे नाथांची. बाबा काढून घ्यायचं आमचं दोन्ही साईडचं दर्शन आहे ना एकदम भारी झालं, म्हणजे सगळं पूर्ण ह्याचं. आता आम्ही बाहेरला आलो, हे तुम्हाला दाखवतो बाहेर साईडचं. आणि मेन म्हणजे हत्ती आहेत ना जिथून कान्हाचा जन्म झाला ते पण तुम्हाला दाखवतो. ते आहे विठ्ठल रुक्मिणी एक मंदिर. बापरे हे बघा बघा इथं पूर्ण नवनाथात. इथं पारायण मंदिर आहे, इथं पारायण वगैरे करतात. मंदिर आहे नवनाथात, म्हणजे नवनाथात पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि इकडे आहेत आपले मेन म्हणजे जे बघायचं तुम्हाला खूप एक्सायटेड होतं ते म्हणजे जिथून कानिफनाथांचा जन्म झाला ना ते हत्ती. ते बघा हे पुढं हत्ती आहे. हा गर्दी इथं सगळ्यात जास्त मला इथंच गर्दी दिसली. हे बघा कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला म्हणून त्यांना कानिफनाथ असं म्हणलं जातं. आणि हे जे दिसत ते बघा ते छोटे दिसत ते कानिफनाथ आहे. नाही इकडून असं जाऊन आणि हा बघा साईडचं बाहेरचं व्ह्यू किती भारी दिसते. एवढी गर्दी ना फोटो पण काढायला नाही वाटत, खूप गर्दी होती. लोक लाईन लागली हे बघा हे आहेत कानिफनाथ. त्यांचा जन्म झाला ना हत्तीच्या गावातून. ते दिसतं एकदम त्यांनी एकदम असं व्यवस्थित दाखवलंय की जेणेकरून कोणी नवीन आलं की त्यांना समजलं पाहिजे. एकदम भारी वाटते. किती वेळ इथे थांबलोय कारण की फोटो काढायचे होते आणि व्यवस्थित तुम्हाला दाखवलं असतं, पण एवढी गर्दी आहे ना फोटो काढण्यासाठी. मेन सगळ्यात जास्त गर्दी इथंच दिसते फोटो काढायला, कारण की मेन तर हे दिसतं एकदम भारी. हे बघा आणि गर्दी बघू शकता. आता तरी कमी झाली, नाही तर भरपूर होती. भाई फर्स्ट टाईम मला फोटो काढायला सगळ्या इथे वेळ लागला, कारण की ना सगळ्यात जास्त लोक सगळे दर्शन करून फास्ट येतात तिकडं. आणि जे कानिफनाथांचा इथं जन्म झाला आहे ना ते दाखवतात ना एकदम असं कसं झालं वगैरे त्याचं पूर्ण. तर तिथं सगळ्यात जास्त फोटो काढायला जास्त वेळ लागला, तिथं जास्त गर्दी होती. बाकीच्या ठिकाणी दर्शनाला सुद्धा एवढा वेळ लागला नाही, तेवढा फोटोशूटला लागला. त्यांना मी रिक्वेस्ट केली, म्हटलं 2 मिनटं थांबा फक्त मला फोटो काढेपर्यंत. आणि मग ते सरकले थोडेसे बाजूला आणि आता काढला फोटो वगैरे. थंबनेलसाठी फोटो काढत होता, नाहीतर बाकी सगळे त्यांचेच फोटो येत होते मध्ये. तर भरपूर मस्तपैकी दर्शन वगैरे सगळं झालं. दर्शन करून आल्याच्यानंतर इथून एक्झिट आहे. बाहेर आल्याच्यानंतर पुढेच आहे बघा अन्नछत्रालय. तर तिथं टायमिंग असं आहे, सकाळी 11 ते 2 आहे आणि रात्री 9 ते 10 आहे असं टायमिंग आहे. बघू आता काय आहे खाली प्रसादाला मस्तमध्ये. फायनली आम्हाला प्रसाद भेटलेला आहे, आम्ही ऑन टायमाला आलो. आणि इथं प्रसादामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो. शिरा आहे गव्हाचा आणि भात आणि कोबीची भाजी आहे. तर आता खातो. खूप भारी आहे. शिरा थोडा खाऊन बघतो. देवाच्या ठिकाणचं जे जेवण असतं ना ते एक नंबरच असतं.
खूप भारी आहे. एकदम प्रॉपर सगळे मसाले वगैरे पडलेले, एकदम भारी. शिऱ्याची चवसुद्धा ना एकदम अप्रतिम आलेली आहे. एकदम मस्त भाजलेला आहे भरडा पण. आणि ह्याला कलर बघू होता स्टेपचर कसं आलं, एकदम ब्राऊन सगळं प्रमाणात पडलं. गोड वगैरे व्यवस्थित झाले असतो. गोड पण नाही काहीच नाही, सपक पण नाही, एकदम प्रॉपर. आता मी फास्ट खाऊन घेतो आणि मग आमचं प्रॉपर सगळं झालं आहे. दर्शन पण एकदम व्यवस्थित झालं, प्रसाद पण घेऊन व्यवस्थित झाला. आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे. मला तो खूप भारी वाटलं आणि जेवण तर अप्रतिम होतं, खूपच भारी होतं. मला खूप भारी वाटलं. आणि कानिफनाथाचं जे मंदिर आहे ते पण खूप भारी होतं. मला खूप भारी वाटलं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.